श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला स्वामींची शपथ घालणार आहे, जी तुमच्या फायद्यासाठी नाही तर स्वामींचा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लाखो गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे। भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून एक नवा प्रकाश घेऊन आला आहे। जर तुम्ही स्वामी माऊलींचे निस्सीम आणि लाडके भक्त असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा आणि या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा। जर तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थांबाळा, घाईघाईत हा व्हिडिओ सोडून जाण्याची चूक अजिबात करू नकोस। जर आज तू हा संदेश अर्धवट सोडून गेलास तर उद्या सकाळी होणाऱ्या मोठ्या चमत्काराला तू मुकशील। तुझ्या आयुष्यात सध्या ज्या काही मोठ्या घडामोडी घडत आहेत, ज्या संकटांनी तुला चाहूबाजूंनी घेरले आहे, त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता आज साक्षात स्वामी महाराज तुला दाखवणार आहेत। तू अनेक रात्री केवळ अश्रू गाळत घालवले आहेस, जगासमोर हसण्याचे नाटक करून आतून तू किती लुटला आहेस हे साक्षात तुझ्या स्वामी माऊलींना माहिती आहे। म्हणूनच आज स्वतः स्वामी तुझ्यासाठी हा विशेष संकेत घेऊन आले आहेत। उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट गुप्त ठेवायची आहे। ही गोष्ट जर तू चुकूनही कोणाला सांगितलीस तर तुझ्या नशिबात येणारे सुख पुन्हा एकदा लांबणीवर पडेल। हा साक्षात स्वामींचा शब्द आहे, त्यामुळे अजिबात निष्काळजीपणा करू नकोस। तुला अनेकदा असे वाटते ना की तू एवढी सेवा करतोस, एवढी प्रार्थना करतोस, तरीही देव तुझ्या हाकेला का होऊ देत नाही। पण बाळा, जेव्हा झाडाला फळ यायचे असते ना, तेव्हा त्याला आधी कडक उन्हाचा आणि वादळाचा सामना करावा लागतो। तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ म्हणजे तुझी परीक्षा होती आणि आज स्वामींनी तुला संकेत दिला आहे की तू या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस। तुझ्या कर्माचा हिशोब आता पूर्ण झाला असून पुढील 48 तासात तुझ्या नशिबाचं कवडं उघडणार आहे। जर तुझा स्वामींवर आणि त्यांच्या सुवर्ण शब्दावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच माझा स्वामींवर 100% विश्वास आहे असं लिहून टाक, कारण तुझा हा विश्वासाचा तुझ्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवून आणणार आहे। हा व्हिडिओ जो व्यक्ती शेवटपर्यंत अत्यंत श्रद्धेने ऐकेल त्याच्या घरातील सर्व आर्थिक संकटे आणि इडापिडा कायमची नष्ट होईल। येणाऱ्या काही तासात तुला एका अशा व्यक्तीचा फोन येईल किंवा अशी बातमी मिळेल जी ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरेल, पण ते आनंदाचे सुख असेल। तू ज्या पैशांसाठी, ज्या नोकरीसाठी किंवा ज्या जागेच्या व्यवहारासाठी वर्षानुवर्षे डोके फोडत होतास, तो अडकलेला मार्ग साक्षात स्वामी महाराज स्वतः मोकळा करणार आहेत। पण लक्षात ठेव, जेव्हा तुझ्याकडे सुख आणि पैसा यायला सुरुवात होईल तेव्हा तुला तुझे पाय जमिनीवर ठेवावे लागतील। अनेक लोक गरिबीत जेव्हा देवाचे नाव घेतात, पण पैसा आला की अहंकारात डुबून जातात। तुला ती चूक करायची नाहीये, तुला नेहमी नम्र राहायचं आहे, कारण नम्र माणसाच्या पाठीशी साक्षात लक्ष्मी माता कायमचा वास करते। हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पुढे पाहत राहा, कारण आता शत्रूचा नाश कसा होणार आहे याचा उलगडणा होणार आहे। भक्तांनो, स्वामींचा हा संदेश जसा पुढे जाईल तशी तुमच्या मनातील सर्व भीती नष्ट होणार आहे, शत्रूंच्या चाली कशा उलटणार आहेत आणि तुमच्या घरात आनंदाची कारंजे कसे फुलणार आहे हे समजून घेण्यापूर्वी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। माझ्या लाडक्या भक्ता, तुझ्या शत्रूंचा खेळ आता खल्लास करण्याची वेळ आली आहे। ज्या लोकांनी तुला कमजोर समजून तुझा अपमान केला होता, तुझ्या परिस्थितीची मस्करी केली, तेच लोक आता तुझ्या प्रगतीकडे पाहून स्वतःचे दात ओठाखाली चिरडणार आहेत। होय माझ्या भक्ता, तुझा शत्रू बाहेरचा कुणी नाही तर तुझ्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये वावरणारा एक अत्यंत जवळचा व्यक्ती आहे। हा व्यक्ती तुझ्यासमोर खूप आपुलकी दाखवतो, तुझ्या सुखात सामील असल्यासारखं नाटक करतो, पण पाठीमागे तुझ्याच नावाने खडे फोडतो आणि तुझ्या घराला नजर लावतो। स्वामी तुला सावध करत आहेत की अशा ढोंगी आणि मतलबी लोकांपासून आत्ताच लांब राहा। तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचे प्लॅन्स, तुझे आर्थिक व्यवहार आणि तुझ्या घरातल्या गोष्टी अशा लोकांसमोर कधीही उघड्या करू नकोस। जर तुला वाटत असेल की तुझ्या मनातलेच ओळखले आहे तर कमेंटमध्ये लव्ह यू स्वामी असं टाईप कर। माझ्या भक्ता, तू खूप वेळा जरा जास्तच महत्त्व लोकांना देतोस आणि तुझी सर्वात मोठी चूक हीच आहे। गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं की लोक डोक्यावर बसतात आणि आपल्याला हलक्यात घ्यायला लागतात। समाजामध्ये जर तुला स्वतःचा मान सन्मान आणि इज्जत कायम ठेवायची असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवायला शिक। प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी धावून जाणं बंद कर। जेव्हा तू नेहमी सगळ्यांसाठी अवेलेबल राहतोस तेव्हा लोक तुझी किंमत कमी करत नाहीत। काम असेल तरच लोकांशी संबंध ठेव आणि इतर वेळी स्वतःच्या प्रगतीवर, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर। जेव्हा तू स्वतःला वेळ देशील, स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर काम करशील, तेव्हा संपूर्ण जग तुझा आधार करेल। स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायला शिक, दुसऱ्यांवर अवलंबून राहणं आत्ताच बंद कर। पुढील 48 तासात तुझ्या घरात लक्ष्मीचे आगमन निश्चित आहे। बंद पडलेले व्यवहार सुरू होतील आणि घरामध्ये जी सतत भांडणे होत होती ती भांडणे संपून शांतता लाभेल। पण हा चमत्कार पाहण्यासाठी तुला हा संदेश अर्ध्यावर सोडून चालणार नाही। तू हा जर व्हिडिओ इथेच बंद केलास तर स्वामींची जी कृपा तुझ्यावर होणार आहे ती खंडित राहील। माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा उपदेश तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे।
जर तुम्हाला स्वामींचे हे विचार पटत असतील तर आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझ्या लेकरा, जर समाजामध्ये तुला तुझी किंमत वाढवायची असेल तर तुझे सर्व दुःख आणि संघर्ष सगळ्यांसमोर मांडत फिरू नकोस. तू जर प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात काही वाईट घडलेलं असेल ते दुसऱ्यांजवळ सांगत गेलास तर लोक काही वेळ ऐकून घेतील, पण नंतर पाठीमागे तुझीच मस्करी करतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात, पण दुःखाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेव, ताठमानेने जग आणि सर्व संकट धैर्याने पार कर. जेव्हा लोक पाहतील की तू एवढ्या मोठ्या संकटातूनही हसतमुख बाहेर पडला आहेस, तेव्हा लोकांच्या नजरेत तुझी इज्जत 100 पटीने वाढेल. कामापुरता मामा असलेल्या या स्वार्थी दुनियेत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. जेवढे काम असेल तेवढे समोरच्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. तासनतास रिकाम्या गप्पा मारणे, कोणाच्याही घरी सारखे सारखे जाणे आणि याने आपली किंमत कमी होते. जेवढी आपली जवळीक वाढेल तेवढा आपला मान कमी होतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून काम संपले की स्वतःच्या विश्वात परत यायचे आणि स्वामींच्या नामस्मरणात वेळ घालवायचा. तुझ्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास कर. जे मूर्ख लोक वेळ मिळाला की दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवतात त्यांची किंमत समाजात चिल्लरसारखी होते आणि चिल्लरचा आवाज नोटेंपेक्षा जास्तच येतो बाळा. तुला चिल्लर नाही तर मौल्यवान नोट बनायचे आहे, हे कायम लक्षात ठेव. जर तुला हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये मी देवाचा देव माझा असे टाईप कर. तुझा अपमान कोणी केला असेल तर त्या अपमानाचा बदला त्यांच्याशी भांडून किंवा वाद घालून करू नकोस. स्वतःला एवढं यशस्वी बनव की तुझा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुझ्या समोर येण्याची देखील हिंमत झाली नाही पाहिजे. सर्व काही वेळेवर सोडून दे, कारण वेळ प्रत्येकाची येते आणि जेव्हा वेळ उत्तर देते तेव्हा समोरच्याला पळायला वाट सुटत नाही. तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ आता आली आहे. फक्त तू सकारात्मक राहा आणि मनातील संशय काढून टाक. भक्तांनो, आता या महासंदेशाचा अंतिम आणि अत्यंत चमत्कारिक भाग सुरू होत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य उजळणार आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. माझ्या लाडक्या भक्ता, आता ती सुवर्ण वेळ आली आहे. उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तुला जी गोष्ट गुप्त ठेवायची आहे ती म्हणजे तुझ्या मनात असलेली तुझी सर्वात मोठी इच्छा आणि उद्या मिळणारी आनंदाची बातमी. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा कोणासमोरही करू नकोस, कारण लोकांची वाईट नजर चांगल्या चाललेल्या कामाला देखील थांबवू शकते. म्हणून गुप्तता बाळग आणि चमत्कार बघ. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण कर. सर्व चिंता काळजी देवाच्या चरणी अर्पण कर आणि शांत मनाने झोपी जा. उद्याचा सूर्योदय तुझ्या आयुष्यात नवीन चमत्कार घेऊन येणार आहे. तुझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर, घरातील आजारपण आणि मानसिक तणाव आता कायमचा दूर होणार आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा तुला दिलेला शब्द आहे आणि स्वामी आपला शब्द कधीही बदलत नाहीत. तू नेहमी सकारात्मक राहा, हसत राहा आणि स्वामी नामाचा गजर करत राहा. जर आजचा हा महासंदेश तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये मी स्वामींचा लाडका भक्त आहे असे नक्की टाईप कर आणि हा व्हिडिओ तुझ्या किमान ओळखीच्या 5 जणांना शेअर कर आणि स्वामी सेवेमध्ये आपलं योगदान दे. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करेल. ही श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.